तर नमस्कार मंडळी. आता मी आंबे काढून आणले ना, तेव्हा दादांनी ना त्या आंब्याच्या झाडाला लई मोठं मोळ दाखवलं. म्हणजे माझ्या दादांनी पाहिलं पण मी नव्हतं बघितलं. तर दादा म्हणे बाई लय गांजीन माशाला बेकार आहे, त्याला चावतात, कारण की दादा ऊस तोडीत आहेत ना, त्याच्यामुळे दादाला माहिती आहे. पण मग आका म्हणे आपण ना त्याच्या खाली धूर करू आणि त्या धुराने माशा जातात वाटतं. तर मग आता काय माहिती कसं काढीत आहेत. माझा बाई म्हणतो चल मम्मी आपण काढू. दादा म्हणते बाई तिथं ऊस आहे, पण म्हणला त्या घमेल्यामध्ये आपण धूर करू, त्या धुराने माशा पांगल्याच्या नंतर मग ते काढता येईल म्हणलं. कारण की इतकी मोठा कांदा आहे ते, हे पोळी आहे आणि माशा पण अशा भरलेल्या आहेत. पण आता माझा भैया पायल काय कामाचे नाही. अरे अण्णा भैया एक गमीला आण ना, लोखंडी गमीन आल ना. हा प्लास्टिकचं नाही आणायचं, प्लास्टिकचं लगेच जळण. लोखंडी गमिल्यामध्ये करायचं आहे धूर. मग धुराने पाहू किती माशा पांगा त्यात, कारण की फांदीलाय आणि विळा आणि एक विळा आंबे नसले पाहिजे म्हणजे बरं होईल. अरे भैया विळा एक आण बर का. तर हे बघा मोबाईल आणि ते बघा तिकडं मोबाईल. हा हा अय मम्मी. तर हे बघा ही सारी पब्लिक नियोजन लावून राहिली आणि ही शेवाया खाऊ राहिली. अय भैया अय अय पहिलवान. तर ते बघा ते पत्रा घेतलाय मम्मीने आणि हे बघा काडीची पेटी पण मी आणली. दादांनी जे लोखंडाचं घमिलं होतं ना ते भांगारमध्ये दिलंय. तर आता हे पत्रा घेतलाय, याच्यावरती थोडेसे खोडक्या आणि हे शेणाचं गवऱ्या ना ते जमा करतो आणि मग तिथं धूर करायला येतो. तुम्हाला माझं अक्षर दाखवू का? हे बघ, अ हे आ आ आ असं माझं अक्षर. लय भारी अक्षर का तो. अरे इतकं भारी अक्षर कोणाचंच नाहीये. तर हे बघा बॉलगर यश. तर ह्या पहिलीचं अक्षर काय भारी नाही मित्रांनो, पहिलीचं अक्षर भांगारी. म्हणजे दुकान होईल जास्त. काहीतरी लिंबाचं लागण ना वल्ल, पाहिले आण ना लिंबाचं डागळ्या आण ना वल्ले. मला सांगतोय हिचं अक्षर पहिले नाही, माझं पहिलीचे. अक्षर दोन अक्षर तर आहे. मित्रांनो हिचे दात म्हणलंय भांगारी. क्योंकि ही वतळे दाताची. अय अय भैया काहीतरी ते लिंबाच्या डागळ्या आण ना असे हिरव्यागार. मला माहितीये ना. दुपान होईल ना नीट. ह्या आरीला लय कुत्र्याचा नाद आहे, कुत्र्या मांजरीचा. तर जातीच तीनदा हिंडून फिरून परत तिकडं. आणि मम्मी इथं गोळा करू राहिली. अय बस झालं मम्मी. आता त्याच्यावर हिरवं हे लागन आपल्याला काहीतरी. अय पाहिले हिरवा पाला आण लिंबाचा, जाय काहीतरी पान आण. अय पाहिले. अरे मम्मी गेम खेळती. अय मम्मी गेम खेळत राहती. आत्ताची गेम खेळत होता पण त्याचं झालं तर ते व्हिडिओ होऊन राहिला. चला तुम्हाला आमचं पनीर दाखवते. हे बाई पनीर आमचा पनीर पनीर. तर हे बघा हे आता तिकडं न्यायचं आहे जिथं मोळ आहे तिथं. आणि मूळ म्हणजे तिथं ना ऊस पण आहे. ऊस पण येते दादा गेले. आग बीग लागली नाही पाहिजे, हे पण सगळं लक्षपूर्वक करावं लागेल. ते काही सोपं नाहीये. अय इळा बिळा लागन ना ते हे कापायला चाकू नाही ते इळा. अय पहिलवान भैया. अरे काहीतरी इळा बिळाचा जुगाड कर ना. हे खोरं घ्यायचं का नाही तर. पाहिलेल फोन लावू का मी. इकडून चाल ना तू. तर हे बघा तुम्हाला मोळ दाखवतो. तर ते बघा तिथं मोळ माझं उपर ना. हे बघा मोळ आहे आणि इथे आणि ह्या बाईंनी नियोजन लावलंय सगळं. ह्यो मेन कार्यकर्ता ह्यो आहे, आम्ही तर काय फक्त कामगार आहे.
शहद निघून का त्याच्यातून? शहद नाही माहिती पण खायच्या टायमाला बरोबर येईन. शहद नाही मध मध शहद आणि मध्ये एकच. मराठी भाषेत मध तर हे बघा तेव्हा तो तिकडं आहे, तिकडं आहे, ते तिकडं आहे. तिकडं आहे का? हा. आव. हे दादा आम्हाला आवाज देऊ राहिले. हे पहा लेकर ते दुपण करायसाठी ना पाल आणि ते तोडू राहिलेत. आण लवकर विळा घे म्हणजे वल्ल होईन आणि धुपण जास्त होईन, त्याच्यामुळं हे लिंबाचा पाला तोडता येत भाऊ माझा. हे पहा दादा हे असं ऊस पाचरट पेटन, त्याच्यामुळं दादा आपण तिघं मेलं भांगा शिवून टाकलं. यश आलाय कढई घेऊन पहा ह्यो यश दादा. आणि दादा नीट चाल कोंब मोडू नको, नीट व्यवस्थित चाल दादा. तरी बघा मोठीकडे आणली अशी आम्ही ह्याच्यात वडे चालायचो. हा बाबडे घरी गावरे दिले. हा गौऱ्या घेतल्या दादा कढईत दुकान करून राहिले. हा ने ना हे पहा काय करते लेकर दुकान करून राहिले. ताट ते आणलंय, खुर्ची आणली, याच्यात दुकान करून राहिले दमानी. पोयता असा जल्लत पोयता. जल्लत पायता आणि इकडे लांब व्हा, नाही तर चावल्या ना तर तोंड सुस्तीन. दादा तिथं ती फांदी पण मोडलेली बरं का त्या याची. हो दादा ते आलो राहिलंय. हा हा हे पहा त्या आता ते पण केलंय. ए तोंडाला बांध दादा व्यवस्थित. ते जाळ हे कमी करा दादा, जाळ दुकान झालं पाहिजे. हा आणल्यात ना एवढ्या नाही, म्हणजे अशा काही तशा काही आणल्यात. ए दादा धर कढई धरता येईल का, गरम लागन. दादा खुर्ची इकडेच घे, खुर्ची दमनी उभा राहा. हे पहा त्यांना पण दाखवू राहिले, दिसतंय का नाही काय नाही ते. हा दिसतंय. हे बघा लय मोठा कांदा आहे. औ हे बघा किती मोठी मोळाची पोळी. मोळाची राणी कुठे वेळा दे जरा दादा ए दमानी बर का. हा दादा धर हळूच मोळ काढण्यासाठी. दादा ओ दादा 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 नीट नीट बर का दादा. दादा थांबा थोडं दूर जाऊ द्यावर. हाताला हे होईन, तोंडाला बांधा. उठल्या बर का माशा. तुम्ही चिल्ले पाल्ले बाजूला. त्या माशा चावायच्या भीती वाटती. ते जर सुजलं ना तर चावल्या तर लय सुजत येत. कसं मोळ उठलंय. हळूच उतरा. वा इकडे वा इकडे. त्याला आहे का, त्याला काय त्याला असं घरी नाही ना. काढली बरं ते. हा उचल ना हाताने. हा उचल आणि उचल ना मुख्य आंधळे झाले ते. हा दादा कुत्र्याला टाकायची. हा वय तिकडे दादा. घे ना इकडे इथे घे ना. हा तुम्ही
थांबा आता तुम्ही जा तिकडं ते कढई दादा कोयता घे तर हे पा अशा पद्धतीने काढलंय मोळ पण बाई धरगतीकून हे बा कशा माशा आता काही नाही हे कुत्र्याला काय खायला जावा पोळी पोळी याची चटणी पण होती आहे ना पण त्याला हे नाही ते सगळ्या जरा कोयता टाकू चटणी करण्यासारखी नाहीये कोयता टाकू या. तिथं. पुढे टाकी दादा कोयता ताट घे त्याला बारा आला होता त्या फांदीला आलता हा ना या बारा आलेला दादा त्याला पण मध आहे दादा हे हे काय हाय मध मध्ये ना हाय 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 लय मत निघणार ते जावा हळूच 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 त्याच्यावर नको धर ना आता दमाते आंधळा झाला आता हा अरे, अरे, अरे मध पडू राहिलं मध पडू राहिलं फोड राहिला ती पोळी काढ ना तू ते आण बरं पोळी काढू का? हाताने काढू का? हा, ते मध कुठं काढायचं इथं का तिकडं हा त्याच्यातच राहू दे दादा ती मध कुठं पोळी काढायचं काढ ना एका साईडला घ्या ना पोळी घी काढून त्याच्यात पोळीला काहीच किती नाही मध्ये का? मस्त ती खाली पाडशील बरं ही ती किनार काढायला आहे, काढायला अरे त्या हे काढून घ्या ना उई चावली इकडं होय ना हा दादा एका साईडला धरा तुम्ही ते हा अरे हे काढ ना रे काय ते मध येत कसं काढले आता झालं त्या आंधळ्या इथं खाली टाकून द्यायचं ते आता काय हे गबळ हा पुढे घ्या ना तिकडे हाय हा हे आण ना पोरी खुर्ची आण ना हे आहे का मध आहे याला हा आणि मग याला जास्त मध आहे ना हा अरे घे ना ते हे पा किती पब्लिक होती मोळ काढायला याच्या आधी जर काढला असता ना लय मोठा कांदा झाला असता हे पा तेवढी पण पोळी मधाची निघली असती बैगो माशी पा एवढे जण होते मध काढायला पण माशा काय चावल्या नाही कारण की माशांना आंधळ्या झाल्या त्या धुरानी ना हे पा खुर्ची आणायची हा मधमाशी आहे का बरं मी आणते ती खुर्ची आणायची तर त्याच्यावर मधमाशी आहे ह्यो यश काय काम ऐकत नाही नीट नेट करते तर दादा करते त्याला बडबड दादा मग एकदा शिव्या द्यायला लागले का दादा कोणाला आवडत नाही आता त्या माश्या बसल्यात त्या खुर्चीवर लेकरांना वाटू राहिली भीती तर हे पहा मी तुम्हाला दाखवते किती माश्या बसलेल्या आहे त्या खुर्चीवरती मला जर चावली तर चांगलं बरेच माश्या बसल्यात त्याच्यावरती हे बघ लेकरांना वाटू राहिली भीती चावली ना तर असं हात पाय सुजत हे बघ बरेच माश्या बसल्यात त्याच्यावर हे पहा माश्या झटकल्या खुर्चीवरच्या सगळ्या माश्या याच्यावरच पडल्या होत्या आणि खुर्ची इकडे घेऊन आले या इकडं थोडस इथं पण हे टाकले दादानी परदम लागलाय माशा अंगावर पळतीन म्हणून घाम आलाय पार ए नीट व्यवस्थित ठेवा कशी येडेवानी करते पाय मध बाकीचं काय केला हा बाकीचं काय केला आणि ते याच्यामध्ये मध नव्हता का पिऊन घेतला तुम्ही त्या दादांनी काढलं त्याच्यात नव्हता अरे कशी ए खा ना ते खायला काही राहिलंच नाही काय नाही असं घे ना हा बाई, खा खा ते असं- आमच्या इकडं मेन नको जर बाबळीचं किंवा मेन नको लिंबाचं मध जर असलं ना तर लहान चवून बाळाला काढून म्हणजे फेकून जन्मत्या द्यायचं. बाळाला ते पाचतात असं चोख खायला देतात ते जे मध असतं ना ते निरोगी राहतं आणि त्यांनी आजारी कुत्र्याने खाल्लं ना आजारी बिजारी काही पडत नाही हे पहा यश काय म्हणतोय ऐका आधी कुत्र्याने खाल्ल्यावर कुत्र गरम होत असतं चांगलं ताजं होतं का गरम होतं हे पहा कसं यश माझा दादा मध खातोय पण आता काय त्याला तू येडेवाणी काऊन करतोय काय माहिती हे पहा मेन पहिले माझी आई हे मेनाचं हे करायची ते कुंकू लावायला ते कडून ठेवायची अक्का आम्ही लहान असताना तर आता कोणी हे नाही करत कोणी टिकल्या लावतं आता मीच टिकली लावते पहिले आणि आताचं कुंकू पण चांगलं नाही आहे म्हणजे मेनच काय तर ते पांढरं होतं बऱ्याचशा बायांना ना जे पण कुंकू- काम आहे ते
कुंकू लावू लावू हा ढोल्याला कशाला कुंकू लावू लावू ना असं पांढरं पडतंय त्याच्यामुळं आता बऱ्याचशा म्हणजे म्हाताऱ्या बाया पण टिकल्यास लावतात त्या कुंकू खराब असल्यामुळं. तर पहिले ना हे मेन माझी आई काढवायची आणि वर्षभर ती डब्बीमध्ये ठेवायची आणि नंतर आधी लावायची नंतर कुंकू लावायची. तर एवढे मोठे डब्या आणि पहिले कांदे पण जास्त निघायचे मोळाचे. आता ह्यो कांदा भरपूर मोठा होता पण मध्ये एकदम थोडं निघलं त्याला. ते धूर करायला जरा उशीर झाला तर ते ना माश्या पिऊन घेतात वाटतं मध. हा तर मग एवढं काही निघलं नाही थोडंसंच निघलंय. तर हे पहा किती छान आहे आंब्याचं. आणि जुने माणसं म्हणतात ज्या झाडाला मध आसन फळांच्या मोळ जर निघलं तर ते झाड इतकं छान आणि गोड हे राहत आहे त्याचे फळ. हे पहा कसे खाऊ राहिले. तर असा होता आमचा मध मोळ काढण्याचा व्हिडिओ. आणि मित्रांनो फक्त गावाकडेच असं पाहायला भेटेल तुम्हाला. गावाकडची मजा कोणी नेला ते पाहिजे तिने नेला माझ्या याच्यातून. तर हे बघा मध. मला असं भारी तर ना मित्रांनो तुम्ही जरा तर हे बघा मध. हा हे पा पा याला म्हणतात गावाकडची मजा. हा. हे पा खा. शहरात याच्याच पैसे लावून किती हा आम्ही गावाकडे तोडून खातो. आणि शहरामध्ये मधात भेसळ पण करतात. गुळाचं पाणी साखरेचं पाणी आणि माग पैशाने गेले. ओरिजिनल ओरिजिनल नाही डमी. अरे खाली हे सांडत पा आहे. किती छान आहे मध. बरस निघलं असतं पण थोडस माशांनीच पिऊन माशांनी पिऊन घेतलं वाटतं म्हणते. आपण हे पहा. तसं नको करू. असं नको करू ना. ऊसाचा रसा गोळ काय गुराळ गुराळ, हा. ऊसाचं गुराळ कसं करतो तसं आहे. तसं आहे. तर कसा वाटला आमचा ब्लॉग मोळाचा नक्की सांगा. आणि तुम्ही मोळ झाडाचे काढता का नाही तुमच्या शेतामध्ये असले तर हे पण सांगा कमेंट करून. तर लहानपणी कोणी कोणी मुळे काढलं नक्की सांग कमेंट मध्ये. बरं व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन टिक करून जा. धन्यवाद. काय करणार टन दावा. अण्णा पाहिले